100% निकाल आमचा भाजपचा ठिकाणी लागला। महायुती आम्ही 75 पैकी 70 जागा आमच्या महायुतीच्या ठिकाणी आलेल्या आहेत। भाजप तर 100% आलेला आहे। धुळेसुद्धा 50 जागा, म्हणजे खरं तरी आमच्या 54 जागा आमच्या आहेत। सामाजिक थोडं गणित बघितलं तर 54 जागापैकी 50 जागा आम्ही त्या ठिकाणी भाजप म्हणून एकटे जिंकलेलो आहोत। नाशिकमध्ये सुद्धा आम्ही वेगवेगळे लढलो, महायुती म्हणून आम्ही लढलो नाही। राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी लढली, आमच्या शिंदेसाहेबांचा गट शिवसेना वेगळी लढली, भाजप आम्ही वेगळे लढलो। पण तरीसुद्धा यावेळेला 72 जागा, खरं म्हणजे आम्हाला अपेक्षा मोठी होती, पण काही कारणं झालीत। 72 जागा अगदी स्पष्ट बहुमत आम्ही नाशिकमध्ये या ठिकाणी मिळवलेलं आहे। आणि आज आम्ही भाजप आणि शिवसेना आम्ही या ठिकाणी महायुतीमध्ये, या युतीमध्ये या ठिकाणी आहोत। कालच परवा 2 दिवस झालं बोलणं सुरू होतं। शिंदेसाहेबांची इच्छा होती, देवेंद्रजींनी सांगितलं की या ठिकाणी आपल्याला युतीमध्ये जायचं आहे, आणि म्हणून आज आम्ही उपमहापौर या ठिकाणी शिवसेनेचे केलेले आहेत। विलास शिंदे आहेत, महापौर म्हणून आमच्या हिमगौरीताई या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत। आणि खरंच मनापासून मी मतदारांचे आभार व्यक्त करतो, नाशिककरांचे आभार व्यक्त करतो की गेल्या वेळीसुद्धा स्पष्ट बहुमत त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलं होतं, आणि यावेळेलासुद्धा स्पष्ट बहुमत त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे। आता आम्ही दोघं एकत्रित झालो तर मग खूप मोठा आकडा आता आमचा या ठिकाणी झालेला आहे। 100 आम्ही पार या ठिकाणी करतो आहोत। त्यामुळे सर्वात आधी मतदारांचे, सर्व कार्यकर्ते ज्यांनी खूप मेहनत घेतली, कष्ट घेतले, त्यांचे मनापासून खूप खूप आभार। आणि मी नाशिककरांना आता शब्द देतो आहे की या पुढच्या येणाऱ्या काळात, हा कुंभमेळ्याचा आता काळ आहे आपला, 12 वर्षाचा आपला कुंभमेळा या ठिकाणी, सिंहस्थ कुंभमेळा या ठिकाणी आहे। निधी मोठ्या प्रमाणात आलेला आहे, पण नाशिककरांना निश्चित मी शब्द देईल की आता माझा मुक्काम कुंभमेळ्यापर्यंत इथेच राहील, या ठिकाणी मी राहील, पण नाशिकच्या विकासामध्ये, नाशिकच्या कुठल्याही कामामध्ये आम्ही कमी पडणार नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी येऊन शब्द दिला आहे भाषणाच्या वेळी, सभेच्या वेळी, आणि त्यांनी मलाही सांगितलं की आता पूर्ण लक्ष नाशिककडे घालायचं। जळगाव तर आमच्या घरचंच आहे, धुळे आहे, पण नाशिक मोठं शहर आहे, महाराष्ट्रातलं जवळपास 4थ्या नंबरचं 3ऱ्या नंबरचं मोठं शहर आहे, आणि त्यामुळे मला असं वाटतं की नाशिककडे अधिक लक्ष देणं आवश्यक आहे। पण सगळ्याच बाबतीमध्ये, उद्योगधंद्यांपासून, सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरपासून, सगळ्या कामांपासून, सगळ्या क्षेत्रामध्ये आम्हाला या ठिकाणी काम करायचं आहे। आणि पुन्हा मी नाशिककरांना शब्द देतो की आम्ही सगळे मिळून, ते सगळे तिन्ही आमदार आमचे या ठिकाणी आहेत, आता महापौर आमचे आहेत, उपमहापौर आमचे आहेत, आम्ही सगळे मिळून या ठिकाणी नाशिकचा विकास फक्त हाच आमचा आता केंद्रबिंदू राहील, आणि त्या दृष्टीने आम्ही आता कामाला लगेच महापालिका म्हणून आम्ही लगेच लागू। तसं कुंभमेळा असल्यामुळे आम्ही तर अतिशय जोरात, अतिशय वेगाने या ठिकाणी कामाला लागलेलो आहोत। इथे कुठेही कमी निधीची, फंडाची या ठिकाणी पडणार नाही, ही ग्वाही मी पुन्हा नाशिककरांना या ठिकाणी देतो। म्हणून नाशिकला आपण शिवसेना शिंदे गटाला सोबत घेतलं काय, राष्ट्रवादी अजित पवार नाही, राज्यभरामध्ये आम्ही अनेक ठिकाणी नंतर आता वेगवेगळे लढलो, संभाजीनगरला वेगळे लढलो, मुंबईला आम्ही तर एकत्रच होतो, तिथे काही तडजोडचा विषयच नव्हता। पण मला वाटतं अनेक ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी वेगळे लढलो, पण नंतर आम्ही एकत्र झालो। आता इथे तर आमचं स्पष्ट बहुमत होतं, पण आम्ही या ठिकाणी एकत्र झालो। आम्ही ठरवलेल्या केंद्रामध्ये आम्ही एक आहोत, राज्यामध्ये आम्ही एक आहोत, मग महापालिकेला का वेगळे? आणि म्हणून मग वरिष्ठांनी, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, आमचे शिंदेसाहेब यांनी काही ठिकाणी, राष्ट्रवादी, आम्ही त्या ठिकाणी निर्णय केला, आणि आम्ही सगळे एकत्रितपणे या ठिकाणी आता लढतो, म्हणजे सत्तेमध्ये आहोत। नाही, अजून तसं काही ठरलेलं नाही, कुठलाही विषय त्या ठिकाणी झालेला नाही, पण निश्चित या संदर्भामध्ये सगळे वरिष्ठ निर्णय घेतील। पण आम्हाला अतिशय चांगलं काम करायचं आहे। आम्हाला कुंभमेळा असल्यामुळे खूप ते चॅलेंजिंग आहे, आव्हानात्मक आहे, त्यामुळे आम्हाला चांगलं काम करायचं आहे। खरं कालपर्यंत आमची बोलणी सुरू होती, पण शेवटच्या टप्प्यामध्ये रात्री सकाळी पहाटे उपमहापौरांचं नावही ठरलं, तर म्हणजे आमचे मच्छिंद्र सानप यांचं नाव आम्ही जाहीर केलेलं होतं, आणि ऐन वेळेवर वरतून निरोपाला रात्रभर माझे सगळे 4 वाजेपर्यंत बोलणं सुरू होतं, पण नंतर असं ठरलं की विलासजींनाच त्या ठिकाणी उपमहापौर करायचं। आणि ऐनवेळी सकाळी मी 9:30-10 वाजता मच्छिंद्र सानप, बाळासाहेब सानप यांना, आम्ही राहुल आहेर वगैरे आम्ही सगळे होतो आमदार आमचे, आम्ही सगळ्यांनी त्यांना विनंती केली, सांगितलं, आणि त्यांनी तात्काळ तो शब्द पाळला। तात्काळ म्हणजे काही हरकत नाही, पक्षासाठी मी माघार घेतो, त्यांनी लगेच माघार घेतली। निश्चित पुढे भविष्यामध्ये त्यांचाही विचार चांगला केला जाईल। निर्णय घेताना उशीर का होत होता, म्हणजे शिवसेनेसोबत घेण्यासाठी उशीर का होत होता? नाही, उशीर तसं नव्हतं, तसं 2-3 दिवसापासून, 3 दिवसावरच आमची तयारी झालेली होती। नावाबाबत फक्त हे होतं की कोणाचं नाव करायचं, काय घ्यायचं म्हणून शिंदे सेनेकडून, आमच्या साहेबांच्या, त्यामुळे त्याला विलंब लागला, बाकी दुसरं काही नव्हतं। पण 3-4 दिवसापासूनच मला CM साहेबांनी सांगितलं होतं की आपल्याला युतीमध्येच जायचं आहे, आणि म्हणून मग आम्ही तशीच तयारी केली। अनेक कॉन्ट्रोवर्सी झाल्यामधल्या काळामध्ये नाराजी नाट्य झालं,